नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्युटोरियल या आपल्या YouTube चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करते. आज आपण अ, आज आपण पाहणार आहोत कंबाईंड गट ब पूर्व परीक्षा 2023 चा पेपर. विषय असणार आहे राज्यशास्त्र. पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? 1. डॉ. राजेंद्र प्रसाद, 2. डॉ. B.R. आंबेडकर, 3. जवाहरलाल नेहरू, 4. ग.वा. मावळणकर. तर त्याचं उत्तर आहे 4. ग.वा. मावळणकर. भारतीय संविधान सभेच्या कार्याविषयी समितीचे अध्यक्ष होते ग.वा. मावळणकर. ही समिती का स्थापन केली? तर संविधान सभा काम कसे करेल, नियम प्रक्रिया काय असतील, सभांचे आयोजन, सदस्यांचे अधिकार अशा बाबी ठरवण्यासाठी ही समिती नेमली. मुख्य कार्य काय होते? तर संविधान सभेचे कार्यप्रणाली नियम ठरवणे, सभेतील चर्चा, मतदान, ठराव यांचे नियम आखणे, संविधान मसुदा मांडण्याची पद्धत निश्चित करणे, इतर समित्यांसोबत कार्य आणि समन्वय राखणे. महत्त्व काय होतं? संविधान सभेचे पहिले अध्यक्ष होते डॉ. राजेंद्र प्रसाद. प्रत्यक्षात सभांचे काम कोणत्या पद्धतीने चालेल हे मावळणकर समितीने ठरवले होते. ही समिती सभेची रीढ मानली जाते. प्रश्न क्रमांक 2. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला. तर त्याचं उत्तर आहे 4 ऑक्टोबर 1947. 26 ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय राज्यघटनेने आपला पहिला मसुदा तयार केला. संविधान परिषदेच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली सल्लागार शाखेने ॲडव्हर्टायझिंग कमिटी तयार केली आणि त्याची तयार केलेली तारीख आहे 26 ऑक्टोबर 1947. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या अनुक्रमांकानुसार योग्य क्रम लावा. अ आहे पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, ब आहे जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणा, क आहे अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे, ड आहे सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे. तर त्याचं योग्य उत्तर आहे ड, क, ब, अ. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करणे अनुच्छेद क्रमांक 44 मध्ये आहे, म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांचे आर्थिक हिताचे रक्षण करणे हे अनुच्छेद क्रमांक 46 मध्ये नमूद आहे. प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ SC आणि ST. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे अनुच्छेद क्रमांक 47 मध्ये नमूद आहे. रायझिंग द लेवल ऑफ न्यूट्रिशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड पब्लिक हेल्थ. अनुच्छेद क्रमांक 48A मध्ये पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा म्हणजे प्रोटेक्शन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ड, क, ब बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4. महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? महाधिवक्त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेले कायदेशीर वैशिष्ट्य असलेली अशी सर्व इतर कार्ये ते पार पाडतात. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात. तर विधान क्रमांक 1 चुकीचे आहे, कारण महाधिवक्त्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात हे विधान चुकीचे आहे. खरं तर महाधिवक्त्यांची नियुक्ती हे राज्याचे राज्यपाल करतात, राष्ट्रपती नाही करत. आणि बाकीचे 3 विधान बरोबर आहेत. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात हे बरोबर आहे. आर्टिकल 165 नुसार राज्यपाल राज्य सरकारला कायदेशीर सल्ला घेऊ शकतो. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेले कायदेशीर वैशिष्ट्य असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात हेही बरोबर आहे.
संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले कार्य ते पार पाडतात. आर्टिकल 165 नुसार संविधान व कायद्याने दिलेल्या अधिकारानुसार ते कार्य पाडतात. प्रश्न क्रमांक 5. भारतातील उच्च न्यायालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1. उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. 2. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. 3. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. 4. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 आहे. तर विधान क्रमांक 3 चुकीचे आहे, कारण राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात हे वाक्य चुकीचे आहे. खरं तर राज्यपालांना तो अधिकारच नसतो. उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात हे बरोबर आहे. उच्च न्यायालय प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात हे पण बरोबर आहे. आर्टिकल 217 नुसार राज्याचे उच्च न्यायालय न्यायाधीश राष्ट्रपती नियुक्त करतात, पण राज्यपालांच्या सल्ल्यानुसार आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांचा सल्ला घेऊनच ते नियुक्ती करतात. राज्यपालांची नियुक्ती राज्यपालांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यास अधिकार नाही. राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 62 वर्ष आहे हे पण बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 1. राष्ट्रीय जनसंपर्क दिवस. 2. राष्ट्रीय पंचायत राज दिवस. 3. राष्ट्रीय मतदार दिवस. 4. राष्ट्रीय साक्षरता दिन. त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस. योग्य उत्तर आहे राष्ट्रीय पंचायत राज दिवस. भारत सरकारकडून 24 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. त्याची सुरुवात 2010 पासून दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस साजरा केला जातो. ग्रामस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व आणि कामगिरी साजरी करणे हा त्यामागचा उद्देश असतो. म्हणून 24 एप्रिल हा पंचायत राज संस्थांचा दिवस म्हणून भारतात निश्चित केले गेले. प्रश्न क्रमांक 7. मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर मॉन्टेग्यू-चेम्स्फोर्ड अहवाल याची प्रकाशनाची तारीख आहे जुलै 1918. त्याचा उद्देश काय होता तर भारतातील स्वशासनाची वाढलेली भूमिका, प्रांतीय स्वायत्तता वाढवणे, सत्तेचे भागीदारत्व केंद्र आणि प्रांतामध्ये सुधारित करणे. प्रश्न क्रमांक 8. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? त्याच्यामध्ये 1 आहे भेदभाव करण्यास मनाई कलम नंबर 15, संमेलनाचा हक्क कलम नंबर 19, जीवन संरक्षणाचा अधिकार कलम नंबर 20, घटनात्मक उपायांचा अधिकार कलम नंबर 32. पर्याय आहेत फक्त अ, पर्याय 2 आहे ब आणि क, पर्याय नंबर 3 क फक्त, पर्याय नंबर 4 ड फक्त. तर अयोग्यरित्या म्हणजे चुकीचे जुळवलेले आहे तर पर्याय नंबर क, जीवन संरक्षणाचा अधिकार कलम नंबर 20. पाहूया त्याचं विश्लेषण. 1. भेदभाव करण्यास मनाई आहे कलम नंबर 15 मध्ये हे बरोबर आहे, कारण आर्टिकल 15 मध्ये राज्य भेदभाव करणार नाही, जात, धर्म, लिंग, जन्मस्थानावर आधारित असं कोणताही भेदभाव करणार नाही असे नमूद आहे. ब. संमेलनाचा हक्क कलम नंबर 19 मध्ये बरोबर आहे. आर्टिकल 19 मध्ये स्वातंत्र्य अधिकार, एक्सप्रेशन, असेंब्ली, असोसिएशन, स्पीच इत्यादी नमूद आहे. क. जीवन संरक्षणाचा अधिकार कलम नंबर 20 हे चुकीचे आहे, कारण आर्टिकल 20 मध्ये फक्त सामाजिक दंड व अपराधाविषयी संरक्षण हे दिलेले आहे, म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, डबल जेपर्डी, सेल्फ इन्क्रिमिनेशन हे त्याच्यामध्ये नमूद आहे. म्हणून पर्याय क्रमांक क चुकीचा आहे. जीवन व स्वातंत्र्याचे संरक्षण हे आर्टिकल 21 मध्ये नमूद केलेले आहे, 20 मध्ये नाही. आणि ड. घटनात्मक उपायांचा अधिकार कलम नंबर 32 हे बरोबर आहे, कारण कलम नंबर 32 द्वारे रिट्सद्वारे मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 9.
समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? 1. करारनामे, 2. जंगले, 3. जकाते, 4. दिवाळखोरी आणि नादारी. तर समवर्ती सूचीमध्ये जकाते नमूद नाहीत म्हणून पर्याय क्रमांक 3. फक्त क हे समावेश नाही. तर पाहूया, करारनामे समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहेत. जंगले पण समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहेत. फक्त जकाते हा विषय धार्मिक विषयाशी संबंधित असल्यामुळे राज्य किंवा केंद्राच्या स्वतंत्र अधिकारात येतो, तो समवर्ती सूचीमध्ये येत नाही. दिवाळखोरी आणि नादारी हे समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे यातून ऑप्शन जातो पर्याय क्रमांक क. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? 1. श्री बी शिवरामन, 2. डॉक्टर एस आर सेन, 3. रामा सुब्रमण्यम, 4. यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे रामा सुब्रमण्यम. न्यायमूर्ती आर एस सरकारिया हे सरकारी आयोगाचे अध्यक्ष होते. श्री बी शिवरामन हे सदस्य, एस आर सेन हेही सदस्य होते. रामा सुब्रमण्य हे या आयोगाचे सदस्य नव्हते. काही ठिकाणी यापैकी नाही असे उत्तर देण्यात आलेले आहे, पण आयोगाने रामा सुब्रमण्यम हे उत्तर दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 11. निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली? 1. कलम 324 भाग 10, 2. कलम 324 भाग 15, 3. कलम 300 भाग 9, 4. कलम 298 भाग 6. तर त्याचं योग्य उत्तर आहे कलम 324 भाग 15. निवडणूक आयोगाचे कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी अनुच्छेद क्रमांक 324 हा निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. 1975 मध्ये 39वा संविधान सुधारणा कायदा, त्याद्वारे अनुच्छेद 324 चे भाग क्लॉज सब क्लॉज विस्तारले गेले. त्याचा उद्देश होता निर्वाचन प्रक्रिया स्वच्छ, स्वतंत्र आणि निष्पक्ष ठेवणे. निवडणूक आयोगाचे कर्तव्य, अधिकार आणि कार्य स्पष्ट करणे. प्रश्न क्रमांक 12. अचूक जोड्या लावा. थॉमस हॉब ब्रिटिश, इथे डायरेक्ट उत्तर दिलेले आहेत मी, का तर म्हणजे वेळेच्या अभावी जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून. फ्रेडरिक हायरेक अँग्लो ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ, रॉबर्ट नॉझिक अमेरिकन तत्वज्ञ, रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. थॉमस हॉब ची जोडी कोणती आहे? क. ब्रिटिश तत्वज्ञ. फ्रेडरिक हायरेक अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ. त्यांचे मुख्य कार्य पण दिलेले आहेत, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. रॉबर्ट नॉझिक हा अमेरिकन तत्वज्ञ होता. रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. म्हणजे जरी कोणतीही जोडी माहित नसेल तर आपल्याला रुसो हा माहिती आहे, कारण हे आपण अभ्यासलेलं आहे ग्रॅज्युएशन मध्ये, त्यामुळे हे लक्षात ठेवा. खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? अ. बिहार, ब. कर्नाटक, क. केरळ, ड. राजस्थान. त्याचं उत्तर आहे क आणि ड. इथे केरळ आणि राजस्थानमध्ये सभागृह नाही. विधान परिषद नसलेले राज्य आहे केरळ आणि राजस्थान. तर एक शॉर्ट ट्रिक बघा. विधान परिषद असलेली राज्य, असलेली जर लक्षात ठेवले तर नसलेले पटकन लक्षात येतात. बुमकट, BUMKAT, बुमकट. B फॉर बिहार, U फॉर उत्तर प्रदेश, M फॉर महाराष्ट्र, K फॉर कर्नाटक, A फॉर आंध्र प्रदेश आणि T फॉर तेलंगणा. असे आहेत. लक्षात ठेवा. एकदम सोपी ट्रिक आहे, लक्षात ठेवायला एकदम सोपी. प्रश्न क्रमांक 14. अचूक जोड्या लावा. 61वी घटना दुरुस्ती. राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष. 44वी घटना दुरुस्ती. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. 41वी घटना दुरुस्ती. मतदानाचे वय 61 वरून 18 वर्षे केले. 73वी घटना दुरुस्ती. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात. तर 61व्या घटना दुरुस्तीची जोडी आहे 1, ही बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे केले, त्यामुळे हे बरोबर आहे. 44व्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे केले, ही पण जोडी बरोबर. योग्य जोडी आहे
44 3, 44 ला 3. 41 ला आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च न्यायालयात. 41 ला 4. 73व्या घटना दुरुस्तीला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था लागू करण्यासाठी. 73 ला 2. मागच्या प्रश्नामध्ये ऑप्शन द्यायला विसरली आहे, तर ते तुम्ही प्रश्नपत्रिका पाहून सॉल्व करा. आता मी याच्यात एडिट नाही करू शकत. तर प्रश्न क्रमांक 15, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. अ. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ब. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे. क. ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख करणे. वरीलपैकी अयोग्य विधान निवडा. 1. फक्त अ. 2. फक्त ब. 3. फक्त क. यापैकी नाही. तर फक्त क हे अयोग्य विधान आहे, कारण ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे हे सरपंचाचे अधिकार किंवा कर्तव्यामध्ये येतात. कारण सरपंच हे ग्रामसभेत मंजूर ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असतात. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे हे पण सरपंचाचे प्राथमिक कर्तव्य आहे. पण ग्रामपंचायतीमधील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख करणे हे काही सरपंचाचे कार्य नाही आहे. ॲक्च्युली हे ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख करणे हे ग्रामपंचायतीचे आणि शिक्षण समितीच्या अधिकार क्षेत्रात येतात. थेट सरपंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे विधान क्रमांक क हे चुकीचे आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.